तर नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। फळांचा राजा आंबा। वर्षभरात फक्त 2च महिने आंब्याचं सीझन असता। आंब्याची चव वर्षभर चाखता यावी याच्यासाठी विविध आंब्याचे वर्षभर टिकणारे पदार्थ बनवले जातात। तर त्याच्यातीलच एक प्रकार म्हणजे आंबा पोळी। तर आज मी तुमका पारंपरिक पद्धतीत आंबा पोळी आणि मसाला आंबा पोळी कशी बनवतात ते आज दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी हापूसचे 15 ते 20 आंबे घेतले। हे चांगले धुवून चांगले पुसून घेतले। आता हे आंबे आपण कापून त्याच्यातलं गर काढून घेऊया। तर होय बघा, मी सगळ्या आंब्याचं गर काढून घेतलंय। आता हे गर आपण मिक्सरला लावून घेऊया। लक्षात ठेवा, हे गर मिक्सरला लावताना ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही। जर तुम्ही पाणी घातलात तर आपली आंबा पोळी ही खराब होऊ शकता। तर होय बघा, मी सगळं पल्प मिक्सरला लावून घेतलंय। आता ह्याच्यात आपण साखर टाकून घेऊया। साखर टाकताना साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतास। मी होय 1 वाटी साखर टाकून घेतले। साखरेचं प्रमाण ह्या सगळ्या आंब्यावर असतं। जर तुमचे हापूस आंबे जास्त गोड असतील तर तुम्ही साखर कमी टाकलात तरी चालत। आता ह्याच्यात मी एका लिंबाचा रस टाकून घेतोय आणि त्याच्यात थोडीशी 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची। वेलची पूड घातल्यामुळे आपल्या आंबा पोळी चांगली चव येता। आता ह्या मिश्रण आपण गॅसवर मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं शिजून घेऊया। लक्षात ठेवा, ह्या मिश्रण शिजवताना गॅस मीडियम ठेवूनच ह्या शिजून घ्यायचं। आता ह्या मिश्रण 10 ते 15 मिनिटं झाल्यावर लगेच ताटात ओतून घ्यायचा। मी एक स्टीलचं ताट घेतलंय, त्याका मी खाली तूप लावून घेतलंय। आता ह्या मिश्रण मी गरम गरमच ताटात ओतून घेते। आता ह्या मिश्रण चांगला तुम्ही ताटात पसरून घ्या। ह्या मिश्रण घालताना एकदम जाड पण घालायचं ना आणि एकदम पातळ पण नाही। अर्धा इंच एवढं जाड असा ह्या मिश्रण घालून घ्यायचा। होय बघा, मी 2 ताटात हे मिश्रण सगळं ओतून घेतलंय आणि मी थोडासा मिश्रण त्याच्यातलं बाजूक काढून ठेवलेलं आहे। त्याचं मी मसाला आंबा पोळी करतले। तर त्याच्यात मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ। आता ह्या मिश्रण चांगला मिक्स करून घ्यायचा। आता ह्या मिश्रण चांगला मिक्स करून झाल्यावर दोन्ही ताटात तूप लावून ह्या मिश्रण ह्याच्यात आपण ओतून घेऊया। होय बघा, मी दोन्ही मिश्रण ताटात ओतून घेतले आणि आता हे मिश्रण मी चांगल्या 2 दिवस कडकडीत उन्हात सुकवतले। जर तुमच्याकडे ऊन नसत तर तुम्ही ही फॅन खाली सुद्धा सुकवू शकता। तर होय बघा, आम्ही 2 दिवस कडकडीत उन्हात सुकून घेतलंय बघा। आता ही आंबा पोळी तुम्ही तुमका हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता। आता ही मसाला आंबा पोळी आणि साधी आंबा पोळी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। आपण ताटात तूप लावल्यामुळे ही आंबा पोळी सहजपणे निघता ही बघा। आणि किती शाईन इली आहे बघा आपल्या आंबा पोळी, मस्त अशी चकाकताय बघा। तर अशी आंबा पोळी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि ही मसाला आंबा पोळी खूपच सुंदर लागते, जशी बाजारात मिळते ना तशी। ही बघा, मी आंबा पोळी केलं ही बघा, एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। तर अशी चटपटीत मसाला आंबा पोळी आणि साधी आंबा पोळी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असात तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।